या बातम्यांचे प्रायोजक आहेत मेसर्स पुरुषोत्तम नारायण गाडगीळ, सराफ आणि जवेरी यांच्या शाखा महाराष्ट्रापासून कर्नाटक पर्यंत वेगळ्या वेगळ्या डिझाईन्स आणि आकर्षक डिस्काउंटसह मेसर्स पुरुषोत्तम नारायण गाडगीळ। ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा तिचा सागर न्यूज। मोदी सरकारनं ताकद लावलेलं महिला आरक्षण विधेयक लोकसभेत पडलं। सुनेत्रा पवारांनी कोणावर फोडलं खापर। केंद्रातील भाजप प्रणित एनडीए सरकारला गेल्या 12 वर्षात पहिल्यांदाच लोकसभेत मोठा धक्का बसला आहे। महिला आरक्षण अर्थात नारी शक्ती वंदन आणि मतदारसंघ फेररचना विधेयक लोकसभेत नामंजूर करण्यात आलं। काँग्रेससह विरोधकांनी दाखवलेल्या एकजुटीमुळे छाती ठोकून कोणतंही विधेयक पास करण्यासाठी ओळखल्या जात असलेल्या मोदी सरकारवर मोठी नामुष्की ओढावली। महिला आरक्षण विधेयक लोकसभेत फेल ठरल्यानंतर राजकीय वर्तुळात सर्वपक्षीय नेते मंडळीच्या प्रतिक्रिया समोर आल्या आहेत। राज्याच्या उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार यांनी महिला आरक्षण विधेयक नामंजूर झाल्यानंतर शनिवारी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत मोठं भाष्य केलं आहे। त्यांनी कालचा दिवस आपल्या भारतीय लोकशाहीसाठी लाजिरवाणा ठरला आहे असं म्हणणं वावगं ठरणार नाही असं म्हटलं आहे। सुनेत्रा पवार पोस्टमध्ये म्हणतात, महिलांना 1/3 आरक्षण देणारं 131वं घटना दुरुस्ती विधेयक लोकसभेत मंजूर होऊ शकलं नाही, तथापि जाणीवपूर्वक होऊ दिलं नाही आणि विरोधकांची महिला विरोधी मानसिकता पुन्हा उघड पडली। महिला सशक्तीकरणाच्या नावावर राजकारण करणाऱ्यांनीच महिलांच्या हक्कावर घाला घातल्याचा आरोप करत विरोधकांवर हल्लाबोल केला। तसेच त्यांनी आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या एकत्र येण्याच्या आव्हानाला नकार हा अहंकार नव्हे तर देशातील महिलांवर केलेला अन्यायच आहे। पण महिला आरक्षणाची लढाई इथे थांबणार नाही, नारी शक्ती उत्तर देईल असा विश्वासही सुनेत्रा पवार यांनी आपल्या पोस्टमध्ये नमूद केला आहे। मोदी सरकारनं आणलेलं महिला आरक्षण विधेयक लोकसभेत शुक्रवारी अधिनियमासह 103वी घटना दुरुस्ती विधेयक 2/3 बहुमताअभावी फेटाळलं गेलं। यामुळे भाजप प्रणित एनडीए सरकारला मोठा धक्का बसला आहे। तर दुसरीकडे 2023मध्ये पारित केलेलं महिला आरक्षण विधेयक सरकारनं तात्काळ लागू करावं, त्याला आमचा 100% पाठिंबा असल्याचं काँग्रेस प्रणित इंडिया आघाडीचं म्हणणं आहे। या सगळ्या राजकीय घडामोडीनंतर आता भाजपसह एनडीएच्या गोटात जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत। याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी नेहमीप्रमाणे शनिवारी रात्री 8:30 वाजता देशाला संबोधित करणार आहेत। याबाबतची माहिती पंतप्रधान कार्यालयाने दिली आहे। मोदी कदाचित महिला आरक्षणाच्या मुद्द्यावर बोलण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। केंद्रीय मंत्रिमंडळाचे नारी शक्ती वंदन विधेयक फेटाळल्यानंतर आज सकाळी बैठक पार पडली। या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांना इशारा देताना विधेयकाला पाठिंबा न दिल्यानं त्यांना त्याचे परिणाम भोगावे लागतील असं म्हटल्याचं सूत्रांकडून दिलेल्या माहितीनुसार समोर येत आहे। त्याचबरोबर भाजपकडून गावागावात जाऊन काँग्रेसनं कसा महिला आरक्षणाला विरोध केला याचा प्रचार करण्याच्या सूचनाही दिल्याचं कळत आहे।